सांगितले होते, पण मी आज परत रिपीट करते पहा. तर पहा, यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या अगोदर यामध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम आहे. यामध्ये सेलच्या आतमध्ये जे ऑर्गन्स असतात, जे ऑर्गनेल्स असतात, ते काही एकमेकाला मदत करतात. आ लक्षात, जे एकमेकाला मदत करतात त्यांना कोणती सिस्टीम म्हणतात? सेलमध्ये जे ऑर्गनेल्स असतात, जे ऑर्गन्स असतात, ते प्रत्येकाचे फंक्शन ठरवून दिलेले असतात. ते प्रत्येकजण आपापली फंक्शन काय करतात, ते पूर्ण करतात. आपापली कामं ती पूर्ण करतात. येते लक्षात. मग त्यामध्ये काही जे असतात सेल ऑर्गनेल, त्यामध्ये जे ऑर्गन्स असतात ते काही एकमेकाला मदत करतात. ते काही एका ग्रुपमध्ये राहतात. त्यांना काय म्हणायचं? एंडो मेम्ब्रेन सिस्टीम असं म्हणतात. मग त्यामध्ये कोणकोणते आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, वेसिकल्स असतील, ट्यूब्युल्स असतील. येते लक्षात. हे कसे आहे? एंडो मेम्ब्रेन सिस्टीम मध्ये मोडतात. आणि नॉन एंडो मेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय? ते एकमेकाला मदत करत नाही, ते स्वतंत्र राहतात. ते एका म्हणजे डिपेंड राहत नाही एकमेकांवरती. त्याला काय म्हणायचं? नॉन एंडो मेम्ब्रेन सिस्टीम असं म्हणायचं. त्याच्यामध्ये दोन ऑर्गन्स कोणते आहे? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय? एनर्जी प्रोव्हाइड करणे. आणि क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय आहे? क्लोरोप्लास्ट हरित द्रव्य. त्यामध्ये काय आहे? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या प्रोसेस आहे? दॅट इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मार्फत स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे, ते कोणाचं काम आहे? क्लोरोप्लास्ट आहे. आलं लक्षात. असे हे जे याच्यावरती एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात. येते लक्षात. नॉन एंडो मेम्ब्रेन सिस्टीम मध्ये कोण कोण येते, कोण कोण मोडत नाही, लक्षात ठेवा. आता काल पण सांगितले, आज पण सांगितलंय. आता यामध्ये आता आपण त्यामध्ये डायरेक्ट आता जे सेल ऑर्गनेल आहे ना, ते आपण सुरू करणार आहोत. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याचं ऑफरन्स ते कुठं असतात, नंतर त्याची डिस्कवरी, त्याचा शोध कुणी लावला, त्याचे फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर, याचा आपण स्टडी करणार आहोत. पहा, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ऑकरन्स. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा एक ग्रीक वर्ड आहे. पहा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यामध्ये हे जे आहे कुठं असतात, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सगळ्याच्या युकॅरियोटिक सेल असतात. त्या युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. फक्त कोणत्या दोन सेलमध्ये नाही? ओवा आणि दुसरी सेल कोणती आहे? RBC, रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल्स. याच्यावरती सुद्धा एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात. या दोन युकॅरियोटिक सेलच आहे, परंतु यामध्ये काय नाही? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याच्यामध्ये कसं आहे? ॲब्सेंट आहे. येते लक्षात. समजलं? हा पॉईंट ऑकरन्स. यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठं असतात, तर कुठं असतात? युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. प्रत्येक युकॅरियोटिक, ऑल प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल. फक्त एक्सेप्ट कोण आहे? दोन सेल आहेत. त्यामध्ये ओवा आणि सेकंड कोणती आहे? रेड ब्लड कॉर्पस्कल्स. रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी. माहिती ना तुम्हाला? एक आपली व्हाईट ब्लड सेल असते आणि ही रेड आहे. पहा, आता याच्यामध्ये डिस्कवरी पहा. आता काय याच्यामध्ये बुकमध्ये त्यांनी काही डिस्कवरी दिलेली नाही, परंतु तुमच्या जनरल नॉलेजसाठी मी सांगते. 1945 साली याचा शोध लागला पण एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा. दोन सायंटिस्टने त्यांनी ते सांगितलंय. त्यामध्ये पहिला सायंटिस्ट आहे पोर्टर आणि दुसरा आहे थॉम्सन. या दोघांनी याचा शोध लावला. पहा, आणि यांनीच काय नाव दिलं? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं नाव दिलं 1945. यावरती काही क्वेश्चन सहसा विचारत नाही, परंतु तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला हे सांगितलंय. याचा शोध कुणी लावला? दोन सायंटिस्ट आहे, पोर्टर आणि थॉम्सन. 1945 साली यांचा शोध लागला. त्यांनीच नाव दिलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याच्यावरून त्यांनी हे नाव दिलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजे काय? एक प्रकारचं नेटवर्क, म्हणजे जाळं. जसं स्पायडर असतो की नाही, तो काय करतो? आपल्या घरामध्ये असतो, त्याचं कसं जाळे तयार करतो धागा. तसं हे एक प्रकारचं काय असतं? नेटवर्क असतं. त्याला नाव दिलं त्यांनी त्याच्यावरून एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं नाव. पहा,
समजलं आता याचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला उघड्या डोळ्याने आपल्याला काही दिसत नाही, यासाठी आपला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो, अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता हे जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर याचं एक नेटवर्क आहे, एक प्रकारचं जाळच आहे आता तुम्हाला सांगितलं स्पायडरचं जसं जाळं असतं तसं याचं नेटवर्क आहे, आणि नेटवर्क ते मिळून त्यांनी एक मेम्ब्रेन तयार केलेला आहे येते लक्षात. आणि सगळ्यात जास्त मेम्ब्रेन असलेलं कोणतं ऑर्गनेल आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. सेलमध्ये सगळ्यात जास्त मेम्ब्रेन कुठं असतात? या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये असतात. आणि मग या मेम्ब्रेनवरून याचे 2 पार्ट केलेले आहे येते लक्षात. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे अंडर इलेक्ट्रॉन जर आपण पाहिलं मायक्रोस्कोप खाली तर इट अपीयर्स लाईक नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन ट्यूब्यूल्स कॉल्ड एज सिस्टर्नी. जशी एकावेक अशी कशी पोत्याची आपण थप्पी करतो, जशी आपण नाण्यांची रास आपण ठेवली ती कसं दिसतं माहिती आहे तुम्हाला, तसं आपण असे जर हे जे आहे असे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे असे हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, आणि हे ट्यूब लाईक एकमेकाला असे जॉईंट कनेक्ट केलेले असतात. आणि मग हे जे ट्यूब आहे दॅट इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज सिस्टर्नी असं म्हणतात. हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं? सिस्टर्नी असं. म्हणजे एकावर एक अशा ट्यूब अशा रचलेले आहेत मग अशा प्रकारचं त्यांचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे. सगळ्यात जास्त मेम्ब्रेन असणारे म्हणजे कोण आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. आणि हे जे आहे मग हे जे ट्यूब लाईक आहे ना त्याला काय म्हणायचं? सिस्टर्नी असं म्हणतात. काय म्हणतात? सिस्टर्नी. सांगितलं होतं अनेक वचन असेल तर सिस्टर्नी, एक वचन असेल तर सिस्टर्ना असं म्हणतात. आणि या सिस्टर्नी पासून काय बनलेलं आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार झालेले आहे. सगळ्यात जास्त मेम्ब्रेन कोणामध्ये आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये आहे. आणि सर्वात जास्त मेम्ब्रेन असल्यामुळं या मेम्ब्रेनवरून याचे 2 पार्ट आहे ते सांगते. तिथे अशा प्रकारे एकावर एक असे प्रत्येक अशा ट्यूब तयार झालेले आहे. आणि या प्रत्येक ट्यूबला काय म्हणायचं? सिस्टर्ना असं म्हणायचं. आणि अनेक असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? सिस्टर्नी असं म्हणतात. आता या सगळ्यात जास्त मेम्ब्रेन असल्यामुळे याचे 2 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. त्यामध्ये फॉर मोर दॅन 50% ऑफ द टोटल मेम्ब्रेन ऑफ ए यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक जी सेल आहे त्या यूकॅरियोटिक सेलमधला जो 50% जो भाग आहे तो सगळा कुणी व्यापलेला आहे? या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने व्यापलेला आहे इट फॉर मोर दॅन 50% ऑफ द टोटल मेम्ब्रेन. 50% पेक्षा पण जास्त यूकॅरियोटिक सेल जर तुम्ही पाहिली डायग्राम तर त्या यूकॅरियोटिक सेलमध्ये जेवढा भाग आहे त्यामध्ये 50% पेक्षा भाग जास्त हा कुणी व्यापला आहे? या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने व्यापलेला आहे मग त्यामध्ये 2 पार्ट कोणते? तर दिस डिवाइड द सायटोप्लाझम इन 2 पार्ट. आता हे जे आपण हे प्लॅन सेल जर आपण काढली तर या प्लॅन सेलमध्ये काय आहे? हा न्यूक्लियस आहे आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठं असतात? ते सायटोप्लाझम मध्ये असतात की नाही? याच्यामध्ये काय आहे? सायटोप्लाझम आहे. याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये काय आहे? न्यूक्लिओप्लाझम आहे. हे प्रोटोप्लाझमचे 2 टाईप आहे. या सायटोप्लाझम मध्ये हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे मग याच्यामध्ये हे जे डिवायडेशन आहे या सायटोप्लाझम मध्ये ते दिस डिवाइड्स द सायटोप्लाझम इन 2 पार्ट्स. त्या मेम्ब्रेनवरून याचे 2 पार्ट केलेले आहेत. त्यामध्ये वन विथ इन द ल्युमेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. जे म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? लॅमिनल सायटोप्लाझम. लॅमिनल सायटोप्लाझम म्हणजे काय? त्या एंडोप्लाझमिक मध्ये जे ल्युमेन आहे जी पोकळी आहे त्याच्यामध्ये जे इनसाइड असतात त्याला काय म्हणायचं? लॅमिनल सायटोप्लाझम. आणि नॉन लॅमिनल म्हणजे काय? कुठं? आउटसाइड. येतं लक्षात. त्याला काय म्हणायचं? नॉन लॅमिनल सायटोप्लाझम दॅट लाईज आउटसाइड द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आउटसाइडला असेल तर त्याला काय म्हणायचं?
नॉन लॅमिनर. येतं लक्षात? नॉन लॅमिनर म्हणजे कुठं? आउटसाइड. आणि हे लॅमिनर म्हणजे काय? इनसाइड. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आत जर असेल त्याला म्हणायचं लॅमिनर सायटोप्लाझम, आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आउटसाइड असेल त्याला म्हणायचं नॉन लॅमिनर सायटोप्लाझम. हे जे आहे हे सगळ्यात जास्त मेम्ब्रेन असल्यामुळं या सायटोप्लाझमचे 2 पार्ट झालेले आहेत. हे सगळ्यात जास्त यांनी ती जागा व्यापलेली आहे, त्याच्यामुळे याचे 2 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे, लॅमिनल आणि नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. समजलं इथपर्यंत? आता पुढं पहा. आता याच्यामध्ये जर मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ न्यूक्लियर एनोलम. न्यूक्लियर एनोलम म्हणजे काय? त्यालाच काय म्हणायचं? न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं? न्यूक्लियर मेम्ब्रेन. तुम्ही जर डायग्राम जर पाहिली तर या कुठून सुरुवात झालेली आहे बरं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची? कुठून सुरुवात झालेली आहे बरं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची? डायग्राम आहे तुमच्याकडे, पुस्तक आहे. कुठून सुरुवात झाली? न्यूक्लियस पासून. न्यूक्लियस पासून म्हणजे न्यूक्लियसचा कोणता पार्ट आहे? न्यूक्लियर एनोलम आहे पहा. डायग्राम मध्ये दिलेला आहे पहा. न्यूक्लियर एनोलम किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन एकच आहे. न्यूक्लियर भोवती जे कव्हरिंग आहे त्याला काय म्हणायचं? न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतात. मग त्या डायग्राम मध्ये काय काय आहे? न्यूक्लियर एनोलम आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, नंतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे का? नंतर अजून काय आहे? रायबोसोम्स आहे. एवढे त्याच्यामध्ये दाखवलेले आहे पार्ट त्या डायग्राम मध्ये. पाहिले तर याच्यामध्ये आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची सुरुवात जर झाली तर कुठून झाली? या न्यूक्लियर एनोलम पासून झाली. येते लक्षात? असं दाखवलेले आहे पहा. कुठपर्यंत दाखवलेले आहे ते? कुठपर्यंत? या सेल मध्ये ही पूर्ण सेल आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, आणि ह्या सेलचा हा काय आहे? सेल मेम्ब्रेन आहे पहा. काय आहे? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर इथपासून न्यूक्लियर एनोलम पासून सुरुवात झाली, ती कुठपर्यंत आहे? या सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन पर्यंत हे पसरलेलं आहे. हे नेटवर्क पसरलेलं आहे पहा. तर मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ न्यूक्लियर एनोलम ॲट वन एंड अँड एक्सटेंड टिल सेल मेम्ब्रेन. आणि कुठपर्यंत आहे ते? सेल मेम्ब्रेन पर्यंत पसरलेलं आहे हे जाळं, म्हणजे नेटवर्क. समजलं? या न्यूक्लियर एनोलम पासून सुरुवात झाली ते कुठपर्यंत? सेल मेम्ब्रेन पर्यंत आहे पसरलेलं आहे हे नेटवर्क. इथपर्यंत समजलं? आता पुढं पहा. आता हे जे आहे ना हे काय करते? सेलला सपोर्ट देण्याचं काम करतं पहा. हे जे नेटवर्क मी सांगितलं हे मेम्ब्रेनियस स्ट्रक्चर आहे, हे सेलला सपोर्ट देण्यासाठी याची मदत होते. नंतर यामध्ये हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 2 टाईप आहे पहा. ते टाईप कोणत्या बेसवरती आहे? तर ते 2 टाईप रायबोसोमच्या बेसवरती आहे पहा. डायग्राम मध्ये जर पाहिलं असेल त्यामध्ये रायबोसोम दिसतात. ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोसोम्स नसतात त्यांना म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यांना काय म्हणायचं? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्यावरती रायबोसोम्स आहे त्यांना म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर असे हे 2 टाईप आहे. मला काही फरक पडत नाही कोणाचं लक्ष आहे कोणाचं नाही, मला समजते. मला काही त्यात फरक पडत नाही, लक्षात ठेवा. ज्याला घ्यायचे तो घेतो, त्याला काही सांगावं लागत नाही लक्ष दे म्हणून. तर असे हे 2 टाईप आहे रायबोसोमच्या बेसवरती, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर ज्यावरती रायबोसोम्स असतात त्यांना काय म्हणायचं? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतात. आणि ज्यावरती नसतात त्यांना काय म्हणायचं? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर यावरती अशी जर डायग्राम जर काढली म्हणजे फळ्यावर लिहिण्याचं आता बंद करावं लागेल. अशी जर डायग्राम काढली तर याच्यावरती असे हे रायबोसोम्स असतात पहा. याला काय म्हणायचं? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ म्हणजे हे जे आहे
थोडक्यात स्किन कशी आहे, थोडकी रफ आहे आणि रायबोसोम नसेल तर कसे असतील, स्मूथ असेल. हा, मग हे जे रायबोसोम्स असतात त्या रायबोसोमचं जे फंक्शन आहे ते मेन फंक्शन काय, प्रोटीन सिंथेसिस. हे रायबोसोम कशासाठी मदत करतात, प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी. आता प्रोटीन मॉलिक्यूल कसे तयार होतात, ते ॲमिनो ॲसिड पासून तयार होतात. 20 ॲमिनो ॲसिडची एक चेन तयार झाली की त्यापासून एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. पा असे ॲमिनो ॲसिड तयार, अशी एक ॲमिनो ॲसिडची एक चेन तयार होते. असे 20 ॲमिनो ॲसिड एकत्र आले की त्यापासून एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे त्याचं फंक्शन काय आहे, म्हणजे रायबोसोम्स काय करतात, प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी हेल्प करतात. पा तर हे दोन टाईप आहे याचे, या रायबोसोमच्या बेसवरती. रायबोसोम्स असेल तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोसोम नसेल तर काय आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे फंक्शन पाहायचे आहे. पहा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय असेल, त्यावरती काय आहे, रफ वरती काय आहे, रायबोसोम्स असेल. मग रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस. कशामध्ये इन्व्हॉल्व करतात ते, प्रोटीन सिंथेसिस मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे हे प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा समावेश होतो, कारण त्याच्यावरती काय असतात, रायबोसोम्स असतात. रायबोसोम्स प्रोटीन तयार करतात. नंतर मग these proteins are secreted by रायबोसोम्स. हे प्रोटीन कोण म्हणजे जे आता प्रोटीन पाहणार आहोत आपण, त्यामध्ये हे जे रायबोसोम्स असतात ते काय करतात, प्रोटीन सिक्रेट करतात. हे रायबोसोम काय करतात, प्रोटीन सिक्रेट करतात. मग ते प्रोटीन मॉलिक्यूल कुठं असतात, इथं येतात. येतं लक्षात, ते प्रोटीन कुठे सिक्रेट करतात, याच्या बाजूला करतात सिक्रेट. मग यांनी ह्या रायबोसोमने प्रोटीन सिक्रेट केलं का हे जे प्रोटीन असतात त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं मेम्ब्रेन पण तयार होतं. आणि मग हे जे प्रोटीन आहे त्याला म्हणायचं सिक्रेटरी प्रोटीन असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, सिक्रेटरी प्रोटीन. कोणी सिक्रेट केलं हे प्रोटीन, रायबोसोम्स. म्हणून आणि हे रायबोसोम कशाला अटॅच आहे, रायबोसोम कशावरती आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच आहे की नाही. मग हा कोणता टाईप आहे, हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा टाईप आहे. मग दिस प्रोटीन आर सिक्रेटेड बाय रायबोसोम्स अटॅच टू द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि आर कॉल्ड एज सिक्रेटरी प्रोटीन. मग या प्रोटीनला काय म्हणायचं, सिक्रेटरी प्रोटीन असं. समज इथपर्यंत म्हणजे हे कोण सिक्रेट करतं, हे रायबोसोम सिक्रेट करतात आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं, सिक्रेटरी प्रोटीन असं म्हणायचं. आणि त्यांनी सिक्रेट केले की त्यावरती एक मेम्ब्रेन तयार होतं. तिने सांगितले पुढं, दिस प्रोटीन्स गेट रॅप्ड इन मेम्ब्रेन. त्यावरती एक मेम्ब्रेन तयार होतं. नंतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं दुसरं फंक्शन आहे, इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन ऑफ द सेल. मेम्ब्रेन तयार करण्यासाठी सुद्धा याची मदत होते. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ऑल्सो इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. येते लक्षात, मेम्ब्रेन तयार करण्यासाठी सुद्धा याची हेल्प होते. अशी या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन फंक्शन आहेत. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. हे चॅप्टरच महत्त्वाचं, कारण याच्यावरती एंट्रन्सला बरेच क्वेश्चन विचारतात. समजलं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन फंक्शन समजले. तर ते पहा, आता पुढचं आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय आहे, तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कोणाला म्हणायचं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कोणाला म्हणायचं, ज्यावरती रायबोसोम्स नसतात त्यांना काय म्हणायचं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतात. तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज इन्व्हॉल्व इन various processes in different cell. Smooth endoplasmic reticulum is involved in various processes in different cell. डिफरंट जे सेल असतात त्या डिफरंट सेलमध्ये जे अनेक प्रोसेस असतात त्या प्रोसेसमध्ये हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व झालेला असतो. मग त्यामध्ये
डिपेंडिंग ऑन सेल टाईप. आता डिफरंट सेलमध्ये त्याचे वेगवेगळे फंक्शन असतील. मग त्या डिफरंट म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सेल टाईप, त्या सेलच्या टाईपवरती याचे फंक्शन आहे. त्यामध्ये त्याचं फंक्शन आहे इट हेल्प इन द सिंथेसिस ऑफ लिपिड. काय तयार करण्यामध्ये? लिपिड तयार करण्यामध्ये. आपण पुढच्या चॅप्टर पाहणार आहोत नेक्स्ट बायोमॉलिक्यूल. त्यामध्ये आपण सगळे डिटेल्स शिकणार आहोत. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे, लिपिड्स म्हणजे काय आहे, न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय आहे, प्रोटीन म्हणजे काय आहे, एन्झाईम्स म्हणजे काय आहे, ते आपण सगळे डिटेल्स शिकणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा, हे जे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे फॉर्मेशन ऑफ लिपिड तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हां, आलं लक्षात. त्यामध्ये सिंथेसिस ऑफ लिपिड म्हणजे लिपिड तयार करण्यासाठी याची हेल्प होते. मग यामध्ये स्टिरॉइड सिक्रेटिंग सेल्स असतात. काय सिक्रेट करतात? स्टिरॉइड सिक्रेट करतात. तुम्हाला वॅक्स माहिती आहे. वॅक्स माहीत असेल. म्हणजे एक आपला प्लॅन जर आपण घेतलं तर प्लॅन काय विशिष्ट प्रकारचा असा जो हे असतो ना, आपण त्याला रस म्हणतो, चिक म्हणतो त्याला, ते काय करतात? सिक्रेट करतात. तर असे हे जे स्टिरॉइड्स असतात ते सिक्रेटिंग सेल आहेत. ते कशामध्ये असतात? कोणकोणते? त्यामध्ये टेस्टिस आहे आणि ओरीज आहे. त्यामध्ये सिंथेसिस ऑफ लिपिड्स साठी या सेल उपयोगी येतात. फक्त फंक्शन लक्षात ठेवा, इट हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. आणि दुसरं फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉयझन. काय सांगितलं? डिटॉक्सिफिकेशन. कोणाचं? ड्रग्स. आणि दुसरं कोण आहे? पॉयझन आहे. तर ड्रग्स तुम्ही ऐकले असेल, विशिष्ट प्रकारचं असं औषध असतं. जसे आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, जशी नशेत चढते त्यासाठी जर ड्रग्स घेण्याची जर सवय असेल कोणाला तर ते घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यांना एक प्रकारचं असं व्यसन लागलेलं असतं. आणि लक्षात. तर हे जे ड्रग्स किंवा जे पॉयझन आहे हे आपल्या शरीराला घातक आहे. आणि मग हे जे औषध असतात म्हणजे जे पॉयझन असतात ते जे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय करणे, ते जो म्हणजे पॉयझन जे आहे आपल्या शरीरात जे पॉयझन तयार होईल यांनी जे पॉयझन तयार होईल त्याचा जो असर आहे, आपण म्हणतो त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम कशामुळं कमी होतो? या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममुळं कमी होतो. त्याचा परिणाम ड्रग्ज घेणे किंवा पॉयझन घेणे याच्यामुळं जो आपल्या शरीराला जो घातक परिणाम होतो त्याचा जो असर होतो त्या पॉयझनचा तो कमी करण्यासाठी या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची मदत होते. तर डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉयझन हे एक फंक्शन आहे. नंतर आहे स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम आयन्स काय करणे? स्टोरेज करून ठेवणे. कोणत्या सेलमध्ये? मसल सेलमध्ये. कोणत्या सेलमध्ये? मसल सेलमध्ये कॅल्शियम आयन स्टोअर करून ठेवण्यासाठी सुद्धा या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची काय होते? हेल्प होते. तर अशा प्रकारे हा फोर्थ आपण कंपोनंट पाहिला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. समजलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम? एकदा परत सांगते. पहिल्यांदा लक्षात ठेवा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाईप आहे. कोणते दोन टाईप आहे? एकदम सांगा. सांगे तू सांग ना. उभा तुझ्या मागचा. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाईप कोणते? कोणते दोन टाईप? नका सांगू. बसून लक्ष होतं ना? सांगता आलं पाहिजे ना. लक्ष होतं म्हटलं सांगता आलं पाहिजे. त्याच्यावर लिहिलंय मी, ब्लॅकबोर्डवरती लिहिलंय. पाहिजे ना कुठं लिहिलंय? पाहिजे सांग. कोणते दोन टाईप आहे? आता किती वेळा सांगितलं असेल रे? बाकी त्याला बसल्याला बोलायला सांगितलं मी. त्याला ती पण गाडी यायची. जे बोलत त्याला परत विचारलं मी. कोणते? ते लिहिलं इकडे पाय. ते लिहिले सांग बरं याच्यावरून.
नाही बस काय लक्ष द्या मग काय किती सांगायचं तुम्हाला. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 2 टाईप आहे हा, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय, ज्यावरती रायबोसोम नसतात त्यांना काय म्हणायचं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्यावरती रायबोसोम्स असतात त्यांना काय म्हणायचं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रायबोसोमचं फंक्शन काय आहे मेन, प्रोटीन सिंथेसिस. हा, याच्यावरती बऱ्याच वेळा एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात. प्रोटीन सिंथेसिस, रायबोसोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर, रायबोसोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर, रायबोसोम्स आर हेल्पिंग, इज हेल्पिंग असे विचारतात. पा फिरून असे विचारतात, पण उत्तर अभ्यास असेल तर लगेच कळतं. पा त्यामध्ये हे 2 टाईप आहे. पा त्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे आपण त्यामध्ये फंक्शन शिकलो. त्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय आहे, त्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस, रफचं प्रोटीन सिंथेसिस कोणाचं आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं आहे. कारण त्याच्यावरती काय असतात, रायबोसोम्स असतात. आणि स्मूथ एंडोप्लाझमवरती आहे का, नाही. मग त्याचं फंक्शन असेल का प्रोटीन सिंथेसिस, नाही. फक्त कोणाचं आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं आहे. मग हे जे रायबोसोम्स असतात ते विशिष्ट प्रकारचे प्रोटीन सिक्रेट करतात आणि त्या प्रोटीनला काय म्हणायचं, सिक्रेटरी प्रोटीन्स असं म्हणतात. त्याच्यावरती नंतर मेम्ब्रेन पण रॅप होतो, मेम्ब्रेन तयार होतो. नंतर जे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याचे 2 फंक्शन पाहिले, 3 पाहिले. त्यामध्ये पहिलं फंक्शन पाहिलं सिंथेसिस ऑफ लिपिड्स. लिपिड्स काय आहे ते आपण नंतर शिकणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आपण बायोमॉलिक्युलर्स आहे, त्यामध्ये आपण लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, एन्झाईम त्याचा आपण स्टडी करणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवा, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय आहे, सिंथेसिस ऑफ लिपिड. दुसरं फंक्शन कोणतं आहे, डिटॉक्सिफिकेशन. डी म्हणजे काय करणे, रिमूव्ह करणे, काढून टाकणे. काय काढून टाकणे, टॉक्झी म्हणजे काय, पॉयझन काढून टाकणे. आणि मग काढून टाकलं की त्याचा आपोआप प्रभाव काय होतो, कमी होतो. आणि त्यासाठी कोण हेल्प करतंय, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड पॉयझन येते लक्षात. तिसरं आहे स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. म्हणजे कोणत्या सेलमध्ये स्टोअर करून ठेवतात, मसल सेल, जे आपले स्नायूचे असतात ना त्यामध्ये स्टोअर करून ठेवतात ते कॅल्शियम आयन्स. आपण म्हणतो आपला हात मोडला, पाय मोडला, डॉक्टर म्हणतात तुमचं कॅल्शियम कमी आहे. पा कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी खा. मग त्यामध्ये हे मसल्स जे आहे ते चांगले होण्यासाठी कसली गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे. कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये असलं पाहिजे. स्टोरेज ऑफ कॅल्शियम सायन्स, जे मसल सेल असतात त्यामध्ये कॅल्शियम सायन्स स्टोअर करून ठेवण्याचं काम हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतात. समजपर्यंत आता नेक्स्ट आपण पुढचा जो कॉम्पोनंट आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे पुढं.